जो संसाराला प्राधान्य देणार आहे त्याच्या दृष्टीनं ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव। संसार चांगला व्हावा, खाव्या प्यावं, मस्त मजेत राहावं, संसाराला श्रेष्ठ मानणारा एक वर्ग समाजात आहे। दुसरा वर्ग समाजात असा आहे जो धर्म करण्याला प्राधान्य देणार आहे, पुण्य निर्माण करण्याकडे त्याचा कल आहे। काही काही माणसं समाजात असे संसारात खर्च करा असं जर म्हणलं ना तर त्यांच्या जीवावर येतं, पण काही काही माणसं परमार्थात खर्च करायला हे करण्यासारखे उदार असतात। आहेत काही काही माणसं अशी। आळंदीमध्ये हे आपल्याला चित्र बघायला मिळतं। गुरुनाम गुरु ब्रह्मलीन वैकुंठवासी जोग महाराजांच्या शताब्दीच्या कालावधीमध्ये काय दान दिलं महाराज दानशूर लोकांनी। जे असा एक वर्ग समाजात आहे। आमच्या नाशिक जिल्ह्यातून मांडे येतात ट्रक भरून, मांडे चांदवड तालुक्यात आजही उदार वर्ग आहे असा या समाजामध्ये का जो धर्म करण्याला प्राधान्य देणार आहे, पुण्य निर्माण करण्याकडे कल आहे। आज नाही ठरवणार मी, उद्या ठरवेल मला कोणाकडे जायचं ते। मग तुम्ही उद्या सकाळी सगळेजण 7 वाजता या, मी निर्णय देईल मला कुणाकडे जायचं। आता सगळ्यांना 7 वाजता बोलवलं महाराज, सगळे 6 ला हजर। लक्ष्मी येणार आहे ना, कोणी झोपलंच नाही रात्रभर, सगळे 6 ला हजर आहेत, सगळेच लवकर आले, पण लक्ष्मी वेळेतच येत असते। ती आधी पण नाही आणि नंतर पण नाही, जेव्हा प्रारब्धात आहे ना तेव्हाच ती येणार, ती वेळेत येत असते। आणि आली ती वेळेमध्ये, मग तिनं बघितलं कोणाकडे जायचं तर मग ती पहिली राक्षसांच्या रांगेला गेली। ती त्यांच्याकडे पाहिजे, तुम्ही नकोच मला, नाही थांबली राक्षसांकडे लक्ष्मी। म्हणजे लक्ष्मी राक्षसांकडे जात नाही असं नाही बरं का, जाते, पण तिथं ती थांबत नाही का? जिथं दोष असतात, दोषयुक्त घर असेल, ज्या घरातल्या लोकांचं आचरण दोषयुक्त असेल तिथं लक्ष्मी थांबत नाही बेटा। लक्ष्मी आपल्याकडे राहावा असं जर वाटत असेल तर आपल्या घरातल्या सगळ्या माणसांचं आचरण दोष विरहित असावं तर लक्ष्मी राहते। नाही राहिली ती राक्षसांना, मग देवांकडे गेली, देवांकडे तिला काय फार गुण दिसले असं काही नाही, तिला प्रत्येकात काही ना काही दोष दिसलेच। इंद्रात दिसला, चंद्रात दिसला, ब्रह्मदेवात दिसला, महादेवातही दिसला, सगळ्यात तिला दोष दिसत गेले। मग एकच व्यक्तिमत्व महत्व जे रांगेच्या बाहेर उभं होतं, या विश्वाचे मालक भगवान, त्यांच्याकडे तिनं पाहिलं। महाराज स्वतःच सौंदर्य विसरून गेले आहे साहेब। मग आपण ओवी दिली भागवतातली, गेल्या भगवंताकडे आणि भगवंताला पाहिलं, स्वतःचं अस्तित्व विसरून गेला। तुम्ही आवडले मला, मग मला तुमच्याशी लग्न करायचं। भगवान म्हणले थांबा जरा, लग्न करण्याकरता तुम्हाला मी आवडलो एवढंच महत्वाचं नाही ना, मला पण तुम्ही आवडलं पाहिजे ना। का बरं, मी पसंत नाही का? नाही तसं नाही, काही दोष वगैरे तुमच्यात असं मला काही म्हणायचं नाहीये। मग का तुम्हाला लग्न नाही करायचं? त्याचं कारण आहे। म्हणजे काय कारण आहे हे बघा, लग्न झालं म्हणजे आपलं नातं पती पत्नीचं होणार, आणि काही शास्त्राचे नियम आहेत। काय नियम आहेत म्हणले? नियमाप्रमाणे पती पत्नी या दोघांच्या जीवनामध्ये पत्नीला पतीच्या आयुष्यात जागा कुठे असते? महिला मंडळ, दोघं पती पत्नी आहे, त्या पतीच्या आयुष्यात पत्नीला जागा कुठे असते? संन्याशीत का काय सगळ्या कुठं? वा, चांगले, धन्यवाद तुम्हाला। करा कचा नाही नाही जिजे, याची गरज नाही आपल्याला। पोरांच्या अंगातले कपडे काढले, नोकरांकडे खेळण्या उचलल्या, दागिने उचलले, जिजामाऊलीच्या अंगावरून दागिने काढून घेतले, काय वाटलं असेल तिला? काय वाटलं असेल? जिजे, याची गरज नाही आपल्याला, याच्या मागे नाही लागायचं आपल्याला। हे जिच्यामुळे आहे ना, की ज्याच्या पायाजवळ राहते ना तो आमच्या अंतःकरणात आहे। आम्हाला या बाह्य लक्ष्मीची गरज नाहीये। प्रसंग आलेले तुकोबरांच्या
आता यांचीच पंचायत, त्याला काय देणार आहे? पण तुकाराम महाराजांचा स्वभाव होता कुणाला रिकामा नाही पाठवायचा. आला बस बस बस, बसवलं, तांब्याभर पाणी दिलं, त्याला गुळाचा खडा दिला आणि काही पाहिजे ना तुला, असं कर. माझे एक मित्र आहे लोहगावला, त्यांचं नाव शिवबा कासार. त्यांच्याकडे जा, माझं नाव सांग त्यांना, तो तुला जे दे ते घेऊन ये, पण येताना माझ्याकडे ये. गरजच होती त्याला. गेला तो लोहगावला. तर ते शिवबा कासार म्हणजे दानशूर माणूस होता. त्याच्याकडे पंक्तीच्या पंक्ती जेवण राहायचं रोज. पंक्ती तिथं जेवत होता, त्या हा पण गेला तिथं जेवलेले, आणि जेवण झाले, सगळे लोक जिकडे तिकडे गेले. मग कासारांकडे घरात गेले आणि सांगितलं मला तुकाराम बाबाने तुमच्याकडे पाठवलं. बरं काहीतरी न्यायला आलो मी तुमच्याकडे. आता ते शिवबा कासार उदार होतं, पण थोडं आडमुठे होतं. बाहेर ते बैलगाडीच्या त्या लोखंडाच्या पट्ट्या, काय म्हणतात त्याला, धाव धाव धावपट्टी, त्या पट्ट्या पडलेल्या होत्या. त्याने त्याच्यात अशा जाड जाड जड जड 3 धावपट्ट्या उचलल्या आणि त्या ब्राह्मणाच्या हातात दिल्या, जा म्हणे. आता ते असं बारीक होतं, त्या पट्ट्या जाड जाड इतक्या वजनदार, त्याच्या डोक्यावर बांधून दिलं. त्याला त्याचं इतकं वजन झालं, वजनाबरोबर त्याला चिडपण आली. काय दिलं म्हणले, मला लोखंड दिलं. मला वाटलं काही गहू देईल, धान्य देईल, पैसे देईल, काही स्वयंपाक देईल. तर म्हणले लोखंडाच्या पट्ट्या दिल्या, हे घेऊन काय करणार आहे मी. त्याला चिडे झाली जरा, आणि तो चालत चालत आला. पुढे ऊन झालेला होता, त्याच्या जीवावर आलेला, बारीक आहे, त्याला दम लागलेला आहे, घाम आलेला. त्यानं रागाच्या भरात त्याच्यातल्या 2 पट्ट्या काढल्या आणि फेकून दिल्या रस्त्याने. आणि एकच ती धावपट्टी घेऊन घरी गेला देऊला. आणि ते सांगितलं होतं महाराजांनी येताना माझ्याकडनं ये. आणि तो गेला तुकाराम महाराजांकडे. आले का? आलो. भेटलं का शिवबा कासार? हा भेटलंय. दिलं का त्यांनी? हा दिलं. काय दिलं? काय हे दिलं महाराज, लोकांना करता पाठवलं तुम्ही मला. याची काय गरज होती? मला वाटलं ते मला धान्य देतील, जेवायला देतील, माझ्या पोरांना काय बांधून देतील. हे सोन्यात याची पट्टी घेऊन काय करू मी लोखंडाची? आणि ते अशी पट्टी तुकाराम महाराजांच्या समोर दिली. माऊल्यांनो, तुकाराम महाराजांनी लोखंडाच्या पट्टीला हात सुद्धा नाही लावला, हात सुद्धा नाही लावला. फक्त लांबून पाहिली तर ती लोखंडाची पट्टी पिवळी झाली. म्हणजेच मग नुसती लोखंडाच्या पट्टीकडे पाहिल्यावर, दुसऱ्याच्या पट्टीकडे पाहिल्यावर जर ती सोन्याची होते, कशाची ताकद आहे ती? ज्याच्या पायाजवळ बसलेली ना लक्ष्मी, त्याचे चरण आम्ही आमच्या चित्तात धारण केलेले, त्यामुळे आम्हाला बाह्य लक्ष्मीची आवश्यकता नाहीये. असं सगळं ऐश्वर्याच्या ताब्यात आहे. ती ऐश्वर्याची मालकीन लक्ष्मी आई साहेब, पण राहते कुठे? तर भगवंताच्या चरणाजवळ, जेथे लक्ष्मीचा वास. भगवंताच्या चरणाचं हे पहिलं विशेष आहे की लक्ष्मी आई साहेब देवाच्या पायाजवळ राहते. बर, भगवंताच्या चरणाचं दुसरं विशेष काय आहे? तर गंगा आली पापानास. तुम्ही सगळे माणसं हुशार आहात, म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारते मी. गंगेचा जन्म कुठून झालेला आहे? बोला ना, एकमेकाकडे काय पाहता? गंगेचा भगवान शंकराच्या जटेतून चूक, हिमालयातून चूक. बोला, मला द्या थोडं बुद्धीला ताण द्या ना. कुठून? नको एवढी चर्चा करायला वेळ नाही आपल्याला. प्रमाणासह उत्तर घेऊया. तुझे चरणाची गंगा, तुझे स्थानापन्न झाली. स्वर्गाधिक देवता गंगेमध्ये स्नान करू लागली. इकडे काशी खंडात वर्णन आलेलं आहे ग्रंथात. सगर नावाचा राजा आहे, त्यानं अश्वमेध यज्ञ केलेला आहे. त्या यज्ञाकरता आपले सगळे मुलं त्यानं पाठीशी लावलेले आहे. कथाभाग खूप मोठा आहे. 60,000 राजपुत्र एका राणीला त्यानं त्या घोड्याच्या पाठीमागे पाठवलेले. पुढे गेल्यावर इंद्रानं तो घोडा चोरलेला आहे.
पाताळात गौतम मुनींच्या आश्रमात नेऊन बांधलेला आहे आणि तो पळून गेलेला आहे. 60,000 मुलं पाठीमागे गेलेले आहेत. घोडा सापडत नाही म्हणून ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवाला विचारलं आमचा घोडा कुठे आहे? त्यांनी सांगितलं पाताळामध्ये नेऊन बांधलेला आहे कपिल महामुनींच्या आश्रमामध्ये. आणि मग त्या पाताळात जाण्याकरता त्या सगळ्या राजाच्या मुलांनी जमीन खोदली, खोल जमीन खोदली. त्या खड्ड्यातून ते खाली पाताळात जाऊ लागले. कालांतराने त्या खोदलेल्या जागेमध्ये पाणी आलं. सगळ्या राजाच्या मुलांनी खोदलं म्हणून त्याला नाव तयार झालं सागर, म्हणजे समुद्र तयार झाला. मुलं खाली पाताळात गेले तर कपिल महामुनी ध्यानस्थ बसलेले होते. घोडा शेजारी बांधलेला होता इंद्रानं. मग कपिल मुनींचा काही संबंध नाही. पोरं गेलं पाना काय सोंगम करतो म्हणले, डोळे झाकून ध्यान करायचं नाटक करतो. चोर आमचा घोडा चोरून आणला. कपिल महामुनींना डोळे उघडायला लावले. त्यांचे डोळे उघडता 60,000 राजपुत्र जागेवर राख झाले. काही वर्ष झाले माझे मुलं परत आले नाही म्हणून त्यानं दुसरा राणीचा मुलगा, असमंजस, त्याचं नावच असमंजस होता, तो काही कामाचा नाही म्हणून त्यानं आपला नातू पाठवला. तोही शोधायला गेला. त्याचं आयुष्य संपलं, परत आला नाही. शेवटी त्यानं 3.5 पिढी राजा भगीरथाला पाठवलेला आहे. भगीरथानं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, प्रसन्न करून घेतलं, सांगितलं उद्धारा करता स्वर्गातली गंगा खाली आणायची, माझ्या पूर्वजांचा उद्धार करायचा. ब्रह्मदेव म्हणले भाऊ सगळं माग पण गंगा नको मागू. का बरं? स्वर्गातून खाली आणायची म्हणजे तिचा जो प्रेशर आहे त्या प्रेशरने पृथ्वीचे तुकडे होते. दुसरा मागतो म्हणला मला गंगाच पाहिजे. विचार करायला वेळ दे. ब्रह्मदेव गेले, देवतांची मीटिंग घेतली, भगीरथाची तपश्चर्या सांगितली. गंगा मृत्यू लोकात आली, ती सहजासहजी नाही आली माय बाप हो. गंगेला पृथ्वीवर आणण्याकरता 3.5 पिढीचं पुण्य आहे. 3.5 तेव्हा आली ती. जावं लागेल. सगळं राजाचं पुण्य आहे, त्याच्या मुलाचं पुण्य आहे, त्याच्या मुलाचं पुण्य आहे, हा चौथा आहे त्याचा पंतू. 3.5 पिढी जावं लागेल आपल्याला, गंगेला पाठवावं लागेल. पण तिचा प्रेशर सहन कोण करेल? भगवान शंकरांनी मध्यस्थी केली. बाबांचं उत्तर ते म्हटलं ना जटेतून आली, ते उत्तर आता मी मध्यस्थी करतो. स्वर्गातली गंगा पहिली माझ्या जटेत येऊ द्या. मग स्वर्गातली गंगा पहिली कुठे आली? जटेत आल्याबरोबर भगवंतानं ती आपल्या जटेत बांधून घेतली. त्याच्या पाठीमागे थोडासा स्वार्थ होताच म्हणायला. ते समुद्र मंथनातलं विष प्राशन केलेलं होतं, सगळ्या अंगाची दाह झालेला होता. ते शांत होण्याकरता सगळे थंड वस्तू जवळ लागणार होत्या. मग ते गळ्यात सर्प घेतला, चंद्र घेतला, म्हणून थंड गंगामाई पण असावी म्हणून ती आपल्या जटेमध्ये धारण केली आणि ती बांधून घेतली. आता जटेतून तिला खाली आणण्याकरता भगवान शिवानं फक्त आपल्या जटेतली एकच बट मोकळी केली. तिचा जेवढा पसार आहे एकच बट मोकळी आहे, अजून तसाच आहे बुचाडा सगळा. एकच बट मोकळी केली तर त्याच्यातून 7 प्रवाह निघाले. 7 त्या एका बटेतून. बर, तुमच्या माहितीतला प्रश्न विचारते. नेहमी गंगा कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहते? किती वेळ देऊ? गंगा कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहते? वा वा. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. 7 प्रवाह निघाले, पश्चिमेकडून पूर्वेकडे चालले, पण त्यातला एक प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे निघाला, तो भगीरथ राजाच्या मागे निघाला. गेल्यानंतर पुढे रस्त्यामध्ये जनू नावाचे ऋषी बसलेले होते. जनू यज्ञ करायचा होता, साहित्य घेऊन बसलेले होते. भगीरथ पुढे गेलेले, ती गंगा पाठीमागून आली आणि जाता जाता ते सगळं यज्ञाचं साहित्य वाहून नेलं. ते जनू ऋषींनी पाहिलं तर साहित्य कुठे गेलं, त्यांना राग आला. त्यांनी एकच अशी ओंजळ केली आणि ओंजळीमध्ये गंगा पिऊन टाकली. कोरडं खटक माग. भगीरथानं माग वळून पाहिलं तर गंगा नाही. कुठे गेली विचारलं तर ते जनू ऋषी म्हणे मी पिऊन टाकली. का बरं? माझी नुकसान केली तिने. साहित्य ते म्हणले अहो मी तुमचं साहित्य भरून देतो पण तिला मुक्त करा. मग त्याने सगळा इतिहास सांगितला. माझ्या पूर्वजांच्या उद्धाराकरता तपश्चर्यानं 3.5 पिढीच्या तिला मी खाली आणलेले, अशी तिला तुम्ही गायब नका करू, मोकळे करा. मग आता जनू ऋषी विचार करू लागले बाहेर काढायची कशी.
तोंडातून बाहेर काढावी तर गंगा उष्टी होईल. कशी लोक तिचं जन्मुखात घेतील, आपल्या तोंडात घेतील, उष्टी होईल ती. बर, लघुशंकेद्वारे काढावी तर ती अपवित्र होईल. तुझे ना सगळ्या त्या समारंभातून बाहेर पडतायत आणि यशोदा मैया आत येते कृष्णाला घेण्याकरता. आणि तिने त्या गाड्याच्या खालून त्याला उचललेले, आपल्या छातीशी धरलेले, मटामटा त्याचे मुख्य घेतलेले, त्याच्या तोंडावरून हात फिरवलेले, छातीशी कवटाळलेले. अगं माझा काना तिला भरूनच आलेलं आहे. थोड्या वेळाने सगळं शांत वातावरण झालेलं आहे. मग तिने त्या पोराला, हे गाडी तुम्हाला सांगितलं होतं ना कृष्ण उठला मला सांगायला म्हणून, तो कधी उठला, काय उठला, हे एवढा गाडा नाही, कस काय झालं हे सगळं असं. तो म्हणे काकी कृष्ण उठला, हातपाय हलवायला लागला आणि त्याच्या पायाचा धक्का या गाड्याला लागला आणि गाडा उडाला म्हणून एवढा गोंधळ झाला. ती म्हणजे डोक्यात फरक आहे का तुमच्या? कृष्णाचा धक्का पायाचा धक्का गाड्याला लागला आणि गाडा उडाला. अरे गाडा केवढा, माझं पोरग केवढं, त्याचं पाय केवढा आणि धक्का लागला गाडा कस काय उडाल. गोपाळ म्हणले तू आई आहे ना, त्याच्यामुळे तुला नाही कळणार त्याची चरण कशी, पण आम्ही भक्त आहे ना, आम्हाला माहिती आहे ना त्याच्या पावलांचा प्रताप काय. म्हणजे ज्या पावलांना गाडा उडतो, ज्या पावलानं राक्षस मरतात, ते पावलं तू कवर आहे. तुम्ही सुकुमार कसे म्हणतात, नाजूक कसे म्हणतात, तर त्याचं कारण भक्तांकरता त्याचे पावलं नाजूक, राक्षसांकरता दुष्टांकरता त्याचे पावलं कठोर, म्हणून तू कवर आहे म्हणतात. हा भक्तांना आम्हाला आलेला अनुभव आहे. तुझे पावले सुकुमार आणि अशा सुकुमार नाजूक कोमल चरणाजवळ तेथे मन माझे भ्रमर. भ्रमर म्हणजे भुंगा. भुंगा जसा फुलाभोवती सारखा फिरत राहतो, कशा करता, मकरंदा करता, परागकण सेवन करण्याकरता जसा भुंगा फुलाच्या भोवती फिरतो ना, तसं माझं मन भुंग्यासारखं ग्रामस्थांच्या सहकार्यानं, गुरुजनांच्या उपस्थितीने आणि विशेष रूपानं तरुण मंडळीच्या फार मोठ्या उत्साहानं, त्यांच्या फार मोठ्या नियोजनाने चालू असणारा हा नामयज्ञ. आणि यज्ञातील आजच्या 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली आणि ती तुम्हा सर्व संत मंडळीच्या आशीर्वादाने पार पडली. निमित्तानं तुम्हा सर्व संत मायबापांचा माझ्यासारख्या पामराला दर्शनाचा योग मिळाला. धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित गुरुजन, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, पंचकृषीतील वारकरी भजनी मंडळ, मनस्वी त्यांचे आभार. आणि विशेष रूपानं 8 दिवस ज्यांचं असं सुंदर गायनाचं वादनाचं योगदान आहे, त्यामध्ये असणारे आदरणीय हरिभक्तपरायण दत्ता महाराज असतील, सर्व सहकारी आळंदी विभूषित महाराज असतील, मला नाव माहित नाही, क्षमा असावी, माऊली महाराज आहेत. या सर्व महाराज मंडळींचे मनपूर्वक आभार. आणि गोड असं मृदंग वादनाचं काम ज्यांनी केलं, मृदंग वर्षाधरण हरिभक्तपरायण ओम महाराज, त्यांचे पण या ठिकाणी आभार. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम साऊंडवाल्या दादांनी केलं, म्हणून त्यांचे पण या ठिकाणी आभार. पेटीचे साथ करणारे बाबा, त्यांचे पण आभार. आणि पुन्हा आपण एकमेकाला परत परत आपल्याला बघता यावं अशी चित्रीकरणाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. दोन्हीही चित्रीकरण करणारे दोघी दादा, विशेष रूपाने ते दोघेही माळकरी आहेत. म्हणजे मला गळ्यात माळ दिसली एवढं लक्ष माझं मी ठेवतेच नाही का, कोण म्हणजे केवढी आवड आहे या लोकांना. एक माळकरी असून त्यांनी हे खूप सुंदर काम केलं. मला तर खरोखर इथल्या तरुणांचं विशेष वाटलं की आता
एक शंकेची बाब होती किंवा विचार करण्यासारखी काही वर्षापूर्वी गोष्ट होती. सगळा वारकरी संप्रदायाचा भार वृद्ध लोकांच्या हातात होता. भजन कीर्तन सप्ताहाची धुरा. काही ठिकाणी तरुण वर्ग इकडे वळतच नव्हता. तर असा विचार यायचा का भविष्यात माझ्या भगवान पांडुरंगाची भगवी पताका खांद्यावर घेऊन कोण चालेल. हे टाळ पकवाद जर खोलीत बंद केले महाराज तर काय होईल या टाळ पकवादाचं. याला टाळ म्हणतात, पकवाज म्हणतात, पेटी म्हणतात, हे तरी या तरुणांना कळलं पाहिजे. त्याच्याकरता तरुण या मार्गाकडे आले पाहिजे, या क्षेत्राकडे आले पाहिजे, इकडं आलेच पाहिजे. कारण संतांनी इथं प्रमाण आधीच देऊन ठेवलेले. तरणा तो नुसता तरुण असून चालत नाही, तो भाग्यवान असेल तर तो इकडे येईल. तरणा भाग्यवंतानी नटे. नटे म्हणजे नटून नाही यायचं. आमच्यातल्याच काही माग महिलांनी त्याचा असा अर्थ लावला का कीर्तनात नटून उभं राहायचं. मग फाउंडेशन. मी काही कोणाला घाबरत नाही. वस्तुस्थिती कोणाला काय अडचण. रिंगाण मग ते सगळ्या मेकअप, साड्या, माड्या, गाड्या. नटे म्हणजे नटून नाही. नटे म्हणजे तिथं तुम्ही मुरा त्या भगवंताच्या हरिनाम कीर्तनामध्ये तुम्ही स्वतःला नटून घ्या. अर्थात त्याच्यामध्ये विलीन व्हा, रंगून जा, रंगून जा. मग इकडे येण्याकरता पहिलं विशेषण त्याच्याकडे पाहिजे. तो तरुण पाहिजे. नुसता तरुण असून चालणार नाही, तर तो भाग्यवान असला पाहिजे. सुसंस्कारिक असेल तर तो इकडे येईल. हे सगळे गुण आपल्या गावातील तरुणांमध्ये दिसले. त्यांनी ही मोठी धुरा सांभाळली. आता धुरा सांभाळण्यापेक्षा जुन्यांनी धुरा त्यांच्याकडे सोपवली. पहिले तर आभार जुन्यांचे मानले पाहिजे. आता हे तुम्ही घ्या आणि याला जितकं सुंदर तुम्हाला बनवता येईल. आम्ही रोप लावलं होतं, आता त्याचा वेळ मांडवावर किती कसा पांगवायचा ते तुम्ही ठरवान बाबांनो. याच वेलाच्या मांडवाखाली सावलीला आम्हाला बसू द्या. ही मानसिकता जुन्या लोकांनी ठेवली म्हणून नव्यांच्या तरुणांच्या हातात हा यज्ञ आला. आणि भावंडांनो आज तुमचीच गरज आहे, तुमचीच गरज आहे. नाहीतर संस्कार नसल्या कारणानं आजची प्रजा वेगळ्या दिशेला चाललेली. तसं होऊ नये म्हणून तरुण या क्षेत्रामध्ये आले तर आपला देश जर टिकणार असेल तर दोनच खांबांवर टिकणार आहे. एक म्हणजे संस्कार आणि एक म्हणजे तो जर सुशिक्षित असेल, संस्कार जर त्यानं जपले तर नक्कीच तो या देशाचं, या परमार्थाचं संरक्षण करू शकतो. संतांनी खूप मोठा त्याग करून ही एवढी मोठी संपत आपल्या हातात दिलेली आहे, ती अशी व्यर्थ वाया घालवता कामा नये. म्हणून हा यज्ञ सांभाळण्याकरता, या यज्ञाची उत्तरोत्तर प्रगती करण्याकरता, आपली सद्बुद्धी चांगली राहण्याकरता, भगवान आपल्याला चांगल्या मार्गाला लागू असे आशीर्वाद देण्याकरता माझे आपल्या पाठीशी या ठिकाणी शुभेच्छा माझ्या असणारच आहे. या तरुण वर्ग